नमस्कार प्रेक्षकांनो, इंद्रायणी या मालिकेच्या 26 जुलैच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, म्हणजे मालिकेचे पुढील भाग आपल्याला पाहायला मिळतील। तर इंदू, आदू आणि त्याचे मित्र झाडावरची कैरी पाडण्यासाठी झाडाच्या इथे जमलेले असतात। आदू पहिल्यांदा कैरी पाडण्याचा प्रयत्न करतो पण त्याला काही जमत नाही। इम्रान म्हणतो, आदू महाराज, आता तुम्ही मान्य करा की आता तुमचा नेम बरोबर नाही आहे। अहो 10 डाव झाले, 10 डावातला एक पण नेम तुमचा लागला नाही। व्हा बाजूला, या इकडं। आदू मग साईडला येतो। इम्रान म्हणतो, आता कोण जाणार? तर बादशाह आलाय असं म्हणत एक मुलगा पुढे येतो आणि तो फक्त 3 डाव द्या, मी सगळं पाडतो। मग सगळे मोजत असतात। बादशाह 1, बादशाह 2 आणि तिसऱ्या वेळेस खालचा दगड उचलायच्या ऐवजी तो शेण उचलतो। सगळे हसायला लागतात। इंदू म्हणते, बादशाहने दगड समजून शेणच उचललं की, आणि सगळे हसतात। बादशाह पळतच हात झाडाला पुसत असतो। इंदू म्हणते, आता मेन माणूस कैरी पाडणार असं म्हणत इंदू पुढे येते आणि बादशाहला म्हणते, आता राहिलेला शेण घरी जाऊन चड्डीला पूस। सगळे हसायला लागतात। इंदू येते, दगड उचलते आणि म्हणते, आता कैरीकडं बघा, कैरीकडं, आणि नेम लावते। तो दगड नेमका शेजारून चाललेल्या बाळंबटांच्या डोक्याला लागतो। ते विवळतात। आई 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 ग, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। सगळी मुलं घाबरून झाडामागे लपतात। इंदू तिथेच उभी असते। बाळंबट डोक्याला हात लावून त्यांच्याकडे येतात। म्हणतात, अरे टवाळखोरांनो, कोण आहे तिकडे? या बाहेर। इंदू खूपच घाबरलेली असते। इंदू म्हणते, मी मारला। बाळंबट म्हणतात, इंदू तू शांत बस बाळा, शांत बस। बाळंबट परत म्हणतात, येता का बाहेर की घालू दगड असं म्हणत ते खालचा दगड उचलत असतात। मग मुलं म्हणतात, अहो नको आणि बाहेर येतात। बाळंबट म्हणतात, काय रे ए घाऱ्या इम्रान, डोकं फोडता का माझं? इम्रान म्हणतो, डोकं नाही, कैरी पाडणार होतो, चुकून तुम्हाला लागला। बाळंबट तर मोठा दगड हातातच घेतात उचलून आणि ते म्हणतात, चुकून लागला, चुकून रक्त आलं असतं तर? हां, ते खूपच चिडलेले असतात। तेवढ्यात बादशाह म्हणतो, अहो दगड फक्त टच तर झालाय, रक्त कुठं आलंय एवढं असं म्हणत बाळंबटांना तो म्हणत असतो। हां, बाळंबट म्हणतात, मी करू का टच? आणि मग मुलं पळतच सुटतात आणि झाडामागे परत लपून बसतात। इंदू म्हणते, मी पण। बाळंबट म्हणतात, इंदू तू शांत बस। बाळंबट म्हणतात, बाहेर येतं का मी येऊ तिकडं? बादशाह म्हणतो, अहो आम्ही नाही मारला दगड। बाळंबट म्हणतात, तुम्ही नाही मारला तर कोणी मारला? बादशाह म्हणतो, ह्या इंदीनं मारलाय। इंदू म्हणते, हां मी मारला। बाळंबट म्हणतात, इंदूने मारला? इंदूने जर मारला असता दगड तर ती अशी तुमच्यासारखी लपली नसती का? तिनं दगड मारला नाही म्हणून ती इथेच उभी आहे। बादशाह म्हणतो, हो आम्ही खरं बोलतोय हो। इंदू म्हणते, अहो मीच मारलाय। बाळंबट म्हणतात, इंदू बाळा, तू या वांडपोरांना पाठीशी घालू नकोस, यांचा बेतच बघतो आज। येता का बाहेर की घालू दगड डोक्यात? या बाहेर या। मग सगळे खाली माना घालून एक एक करून बाहेर येतात। झाडाच्या मागे फक्त आदूच थांबलेला असतो दुसऱ्या साईडला, खूपच घाबरलेला असतो। बाळंबटांना तो दिसतो, म्हणतो, तो कोण लपला रे झाडामागे? पुढे या। आदू आत लपलेला असतो। बाळंबट म्हणतात, बाहेर ये चोरा, आता कसा सापडलास तू? हां ये बाहेर। आदू मग हळूच बाहेर येतो। तसा बाळंबटांच्या हातातील दगडच खाली पडतो आणि हसतात ते, अधोक्षज महाराज तुम्ही? आदू म्हणतो, नाही मी नाही मारला दगड। बाळंबट म्हणतात, अहो तुम्ही मारणारच नाही दगड, तुम्ही यांच्यासारखे टवाळखोर थोडीच आहात। फक्त मला एक सांगा, ह्या दोघांपैकी दगड कोणी मारलाय? ते बादशाहकडे आणि इम्रानकडे बघून म्हणतात, कोणी मारलाय सांगा। इंदू म्हणते, आदू सांग रे, कोणी मारलाय खरं दगड? सगळे इंदूकडे बोट दाखवतात। आदू म्हणतो, इंदूने मारला। इंदू म्हणते, मी मारला? आदू म्हणतो, इंदूने मुद्दाम नाही मारला, ती कैरी तोडत होती पण चुकून तुमचीच कैरी फुटली। असं म्हटल्यावर सगळेच हसतात। बाळंबट शांत बसा असं त्यांना म्हणतात। बाळंबट म्हणतात, इंदू बाळा, अगं मोठी झाली आहेस तू, या वात्रट पोरांसोबत आता राहायचं नाही। त्या दिवशी किती मस्त कीर्तन केलंस तू। इंदू मानेने हो म्हणते। बाळंबट म्हणतात, हो की नाही? आता बघ, बाल कीर्तनकार झाली आहेस तू, असं वागायचं नाही, मोठं झाली आहेस तू। हां, रामकृष्ण हरी, येतो असं म्हणत ते तिथून निघून जातात आणि डोकं चोळत असतात। सगळे मित्र इंदूच्या जवळ येतात आणि सगळे इंदूकडे बघत असतात। आदू म्हणतो, इंदू मला काहीच बोलले नाहीत ग ते? इंदू म्हणते, अरे तुझं सोड रे, पण नेहमी तर मला असंच बोलतात, तुला अक्कलच नाही, तुला काय कळतच नाही, मग आता एवढ्या प्रेमाने कसे काय बोलले? इंदू विचारत पडते। इकडे मोठ्या बाई दत्तोबांच्या खोली जवळून जात असतात। दत्तोबांचा आणि सुशिलाचा आवाज त्यांच्या कानावर पडतो। अगं ये सुशिला, लवकर जायचंय, उशीर व्हायला लागलाय। मग सुशिला म्हणते, अहो किती घाई करताय हो, डबा भरू का नको? धरा। दत्तोबा म्हणतात, हां, आणि इतक्यातच मोठे बाई त्यांच्या दारावर आलेले असतात। दत्तोबा म्हणत असतो, इंदूला जाच करायचं नाही बरं का, आताच सांगून ठेवतो।
आणि मग आत्या म्हणते हां लय मोठा पुळका आलाय तिचा, लय लाडाची नाही का. मग तो पुढे जातो तर त्यांना मोठ्या बाई दिसतात. मोठ्या बाई दार चढवून उभ्या असतात. दत्तोबा म्हणतो मोठ्या बाई. सुशीला पण म्हणते बया आणि तिथे येते. मोठ्या बाई हसतात. सुशीला म्हणते मोठ्या बाई तुम्ही इथं. अहो मला मेलीला हाक मारायची ना, मी आले असते. आनंदी म्हणते असं कसं बोलतेस तू, मी कशी काय हाक मारणार तुला. मी काय म्हणते जर माझ्याकडे तुझं जर काय काम असलं ना तर तू हाक मारत जा मला तेवढं 4 पैसे मिळतील मला काय. सुशीला म्हणते असं का म्हणताय. आनंदी म्हणते असं काय बोलता म्हणजे एवढी श्रीमंत माणसं तुम्ही आहात. दत्तोबा हो की नाही दत्तोबा, एवढे मोठं पैशाचं गाठोडं घेऊन आले होते त्या दिवशी. दत्तोबा सुशीलाकडे बघत असतात आणि सुशीलाही त्यांच्याकडे रागाने बघत असते. आनंदी असते. सुशीला कानाखाली मारून घेत म्हणते अहो अक्कल घाण ठेवली होती त्या दिवशी यांनी. त्या पोरीच्या नादाला लागून हे काही बाई करत होते, काही बाई बोलले. मी माफी मागते. अहो चुकलं आमचं. त्यांचं तुम्ही मनावर घेऊ नका. आम्ही कोण तुम्हाला पैसे देणार आहे मोठ्याबाई. मोठ्याबाई म्हणतात थांबा की जरा, आम्हाला जरा व्यवहाराचं बोलू दे. तुमचं ते झोपडं जळालं. आमच्या अंताजींमुळं तुम्हाला या इथं घरात आश्रय मिळाला. त्याचे ना पैसे व्यंकू भाऊजींनी घेतले ना अंताजींनी मागितले. आता त्याचं भाडं तर द्यायलाच लागतंय ना, कारण असं फुकटात राहणं तुम्हाला बी पटतंय का. सुशीला आनंदीला म्हणते असं नाही काय मोठ्याबाई, असं करू नका. हो आमची हैसियत कुठं आहे. मोठ्याबाई जोरातच ओरडतात एक गप. सारखं पैसे नाहीत हैसियत नाही, हे नाही ते नाही असं बोलू नकोस. शांत बस, गप बस. इथं राहताय ना त्याचं भाडं द्या. सुशीला म्हणते भाडं. आनंदी म्हणते वय भाडं. त्या दिवशी पैशाचं लय माज आलाय ना दत्तोबाला. बस आता काकू नाही करायची, भाडं द्यायचं. काय भाडं द्यायचं. आणि ती तिथून निघून जाते रागातच. सुशीला पळतच तिच्या मागे मागे जाते. मोठ्याबाई अहो मोठ्याबाई. पण मोठ्याबाई काही ऐकून घेत नाहीत. नंतर ती दत्तोबांना म्हणते झालं समाधान झालं. या कार्टीने इंदूने कान भरले आणि लगेच मोठ्याबाईंपाशी भांडायला गेलात. आणि कुठून आणणारे पैसे. ती खूप चिडलेली असते. दत्तोबांना काय करायचं समजतच नसतं. इकडे पाहायला मिळतं की नारायणी किचनमध्ये काम करत बसलेली असते. तेवढ्यातच तिथे व्यंकू महाराज येतात. तिला पाहून हसतात. तिच्याजवळ जाऊन उभं राहतात. नारायणीचं त्यांच्याकडे लक्ष जातं. ती उठते आणि म्हणते काका काही हवं होतं का. हाक मारायची. महाराज तिच्या खांद्यावर हात ठेवतात. म्हणतात नारायणी खूप खुश आहे. नारायणी म्हणते म्हणजे काय केलं मी. व्यंकू महाराज म्हणतात अगं जे काही केलेस ना ते चांगलंच केलेस की. तुझ्या काकूनं मला सगळं सांगितलं बरं का. तिला धक्काच बसतो. ती म्हणते काकी पण ना. म्हणजे काका तुमची परवानगी असेल नाहीतर. व्यंकू महाराज म्हणतात अगं परवानगीचा प्रश्नच कुठे येतो. मला सांग तू तुझ्या मताने तुझ्या आयुष्याचा जोडीदार निवडलायस हो की नाही. सगळ्यात मुख्य म्हणजे तू खुश आहेस ना. ती मानेने होकार देते. व्यंकू महाराज म्हणतात झालं तर मग तुझ्या आनंदातच आमचा आनंद. नारायणी म्हणते म्हणजे तुमची परवानगी आहे. व्यंकू महाराज म्हणतात अगं बाई परवानगी न देण्याचा प्रश्नच येत नाही. पराग चांगला मुलगा आहे. नारायणी खालीच बसते आणि म्हणते पण आई बाबा. व्यंकू महाराज म्हणतात मला सांग तू स्वतःच्या विचारांवर ठाम आहेस ना. स्वतःवर विश्वास आहे ना. नारायणी म्हणते हो. व्यंकू महाराज म्हणतात आणि परागवर. नारायणी म्हणते हो. व्यंकू महाराज म्हणतात झालं तर मग आईबाबांना तुझे काही शत्रू नाही आहेत ना. त्यांनासुद्धा तुला खुशच बघायचं आहे. तू आनंदीच राहावंस असं त्यांना वाटतं. वहिनी तर बघ तुझं लग्न जुळावं म्हणून किती खटपट करतायत, किती धडपड करतायत. तू त्यांच्यासमोर जाऊन उभं राहून प्रामाणिकपणे हे सगळं खरं खरं सांगितलं तर कदाचित ते ऐकतीलही. नारायणी म्हणते पण आई चिडेल. व्यंकू महाराज म्हणतात भीती वाटतेय. ती म्हणते हो. व्यंकू महाराज म्हणतात मला सांग असं घाबरून कसं चालेल. कधी ना कधी जे खरं आहे ते सांगून टाकावंच लागेल ना. नारायणी म्हणते पण आई. व्यंकू महाराज म्हणतात एकदा नीट बोल तू त्यांच्याशी. काळजी करू नकोस. मी येतो तुझ्याबरोबर. नारायणी म्हणते आत्ता. व्यंकू महाराज म्हणतात हो चल लवकर असं म्हणत ते तिच्या हाताला धरून घेऊन जातात. इकडे इंदू आदू शाळेतून घरी आलेले असतात. तेवढ्यातच तिथे शकुंतला येते. ती म्हणते एवढा उशीर का झाला. कैऱ्या पाडत बसला होता ना. काय. आदू म्हणतो अगं तुला कसं कळलं. शकुंतला म्हणते म्हणजे कैऱ्या पाडत होतात. तेवढंच व्यंकू महाराज आणि नारायणीसुद्धा तिथे आलेले असतात. इंदू आदूला म्हणते कशाला सांगितलं. म्हटलं होतं ना नको. शकुंतला म्हणते एक गप बस आणि हसते. व्यंकू महाराजही हसतात. व्यंकू महाराज म्हणतात बरं आदू माझं एक काम कर ना. वहिनींकडे जा आणि सांग त्यांना मी बोलवले. आदू लगेच पळत आतमध्ये जातो आई आई करत आणि इंदू पण बॅग भरून आतमध्ये येते. तेवढ्यातच मोठ्या बाई जिन्यावरून खाली येत असतात. त्या म्हणतात अरे अधोक्षज आला का तू. माझ्याकडं काम आहे व्यंकू भाऊजी. काय काम काढलं माझ्याकडे. व्यंकू महाराज म्हणतात
खूप खुश होऊन बोलतात, वहिनी मला आज तुम्हाला एक खूप आनंदाची बातमी सांगायची आहे. आनंदी म्हणते, काय सांगता? नारायणी तिथून निघून जायला लागते. व्यंकू महाराज म्हणतात, अगं तिकडे काय लगेच गेली आहेस? आनंदी म्हणते, इथं थांब ना. आनंदी म्हणते, मला पण तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. आता वयानं आणि मानानं मी मोठी आहे. पहिल्यांदा मी बातमी तुम्हाला सांगणार आहे. व्यंकू महाराज म्हणतात, बरं चालेल, सांगा. आनंदी म्हणते, नारायणीसाठी एक चांगलं स्थळ सांगून आले. हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. येत्या शुक्रवारी मुलाकडचे पाहायला येणार नाहीत. अहो, चांगलं श्रीमंत घरचं स्थळ आहे. चांगलं नशीब काढलं माझ्या नारायणीने. म्हणजे जमीन जुमला, पैसा अडका, सोनं नाणं सगळं आहे त्यांच्याकडे. 12 बुर्जांचा वाडा आहे, असं आनंदी सगळ्यांना सांगत असते. नुसत्या फोटोवरून पसंत केली आहे, नुसतं बघायलाच येणार आहेत, बाकी सगळं जमल्यागतच आहे. हे ऐकून सगळं शांत बसतात. आनंदी म्हणते, लोक सावळी आहे, साधी आहे असं म्हणून हिणवायचे, पण आता घ्या, इंच्या मिंचांशी नाही तर 9 कोट नारायणाशी लग्न ठरलेलं आहे तिचं. आणि ती नारायणीजवळ जाते आणि म्हणते, आणि ही माझी 9 कोट नारायणी. आणि हसते. तिला वर ओढून खाली आणते आणि सोफ्यावरती बसवते आणि म्हणते, आता मी काय सांगते ते नीट ऐक. मी की नाही त्या पार्लरवाल्या समीनाला बोलवले आणि सांगितले चांगलं गोल्ड फेशियल करून दे म्हणून. काही आहे ना, ते तू गोडच आहेस, पण सुंदर पण दिसायला पाहिजेस ना. सगळे एकमेकांकडे बघत असतात. आनंदी म्हणते, तू काहीच करायचं नाहीस, सगळं तीच करून देणार आहे. आणि त्या दिवशी तुला पाहिजे ती माझी साडी नेस आणि गळ्यातलं आणि बांगड्या शकुंतलाच्या घाल. त्या शकुंतलाला विचारतात, शकुंतला देशील ना? त्या हसतात आणि म्हणतात, ती कशाला तुला नाही म्हणते, तुझी लाडकी काकी आहे ती. व्यंकू महाराज म्हणतात, वहिनी मला पण काहीतरी सांगायचं तुम्हाला. नाही म्हणजे थोडा गैरसमज होतोय. आनंदी डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, व्यंकट भाऊजी बघा, मी विसरलेच, तुम्हाला काहीतरी आनंदाची बातमी द्यायची होती ना, सांगा. व्यंकू महाराज म्हणतात, नाही वहिनी, तुम्ही सांगितलेली बातमी तर आनंदाचीच आहे. माझ्याकडे आहे ना, ती आपल्या सगळ्यांसाठी जास्त आनंदाची आहे, कारण त्यात आपला नारायणीचा आनंद आहे. आनंदी म्हणते, काय आहे वहिनी? असं बहिणी त्यांना विचारतात. व्यंकू महाराज म्हणतात, तेवढ्यात शकुंतला म्हणते, मोठ्या बाई, त्यांना असं म्हणायचं आहे की आता नारायणीसाठी दुसरं कुठलंही स्थळ शोधण्याची गरज नाही आहे. व्यंकू महाराज म्हणतात, हां. आनंदी म्हणते, व्यंकू भाऊजी, शकुंतला काय कोड्यात बोलताय तुम्ही? काहीतरी स्पष्ट बोला ना. शकुंतला म्हणते, म्हणजे नारायणीनं जोडीदार निवडण्याचा प्रश्न सोडवलाय. आनंदीला धक्काच बसतो. शकुंतला म्हणते, मुलगा आपल्या पाहणीतलाच आहे, आपल्या विठूच्या वाडीचाच आहे. शिवाय मुलानं मुलीला आणि मुलीनं मुलाला पसंत केलंय. नारायणी रडत असते. आनंदी रागाने तिच्याकडे बघत असते. म्हणते, पोरगा कोण आहे? शकुंतला म्हणते, मी सांगितलं ना, आपल्या पाहण्यातलाच आहे. आनंदी नारायणीला विचारते, कोण आहे मुलगा? ती जोरातच ओरडते. शकुंतला म्हणते, मोठ्या बाई, ते डॉक्टर रणदिवे आहेत ना, त्यांच्याकडं काम करतो तो पराग. आनंदीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिला त्या दिवशी आठवत असतं की ते दोघं कसं बोलत असतात आणि आनंदीला पाहून तो पराग कसा निघून जातो, नारायणी त्याच्या मागं जाते, हे सगळं तिला आठवत असतं. शकुंतला म्हणते, मोठ्या बाई, हे बघा, पराग अतिशय चांगला मुलगा आहे. विठूच्या कृपेने सगळं काही छान होईल. आपल्या नारायणीची नजर पण चांगली पारखी आहे, त्यामुळे मला असं वाटतंय की पराग तिला सुखी ठेवेल. व्यंकू महाराज म्हणतात, होय, मला पण तसंच वाटतंय. तेवढ्यातच तिथे अंताजी आलेले असतात. ते सगळं ऐकत असतात. व्यंकू महाराज म्हणतात, आणि आपल्या नारायणीची तशी इच्छा आहे. मोठ्या बाई रागानेच बास म्हणतात, मला सांगू नका माझ्या पोरीचं सुख कशात आहे. तेवढ्यात अंताजी तिथे येतात आणि म्हणतात, आनंदी थांब. अंताजींना पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. अंताजी म्हणतात, अधोक्षज इंदू, तुम्ही मंदिरात जाऊन खेळा, जावा पटकन जावा. मग इंदू आदूला घेऊन जाते. आदू इंदूला मंदिरात घेऊन आलेली असते आणि मंदिराच्या खिडकीतून घराकडे बघत असतात ते दोघं. नंतर आदू बाकावर जाऊन बसतो. त्याला खूपच टेन्शन आलेलं असतं. मग इंदू विठुरायाच्या पाया पडते आणि आदूकडे जाते. आदूसारखं बोटं हलवत असतो. ती त्याला हात पकडते आणि म्हणते, असं करायचं नाही. आदू म्हणतो, नाही करत, आणि परत तेच करतो. इंदू रागाने बघत असते. मग आदू थांबतो. आदू म्हणतो, इंदू, मला खूप टेन्शन आलंय ग. असं होणार आहे हे मला पहिल्यापासूनच माहीत होतं. इंदू म्हणते, कसं काय? आदू तिला सांगतो, मी जेव्हा खोलीत गेलो होतो ना, तेव्हा आईनं मला सांगितलं होतं की एक चांगलं स्थळ आलंय नारायणीला. आणि मग मला माहीत होतं की आईच्या डोक्यात कोणीतरी वेगळंच आहे. तिला परागदादा बिलकुल आवडत नाही. तो जेव्हा माझी मलमपट्टी करायला यायचा ना, तेव्हा त्याच्यावरती खूप चिडचिड करायची. आदू परत बोटं हलवत असतो आणि इथंच हा भाग संपतो. आता पुढे काय होणार? आनंदी काय
निर्णय घेणार? परागचं आणि नारायणीचं लग्न होणार का? हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.